आता घेऊयात राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांच्या या विधानानं नवा वाद निर्माण झालाय। सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे मनपा निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटलंय। छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव टाकला जातोय। जगतापांचा पीए बॉडीगार्डनं उमेदवारांवर दबाव टाकला असल्याचा आरोप होतोय। बॉडीगार्ड रिव्हॉल्व्हर घेऊन उमेदवारांच्या दारासमोर उभे राहतात असे आरोप सुषमा अंधारेंनी संग्राम जगतापांवर केले आहेत। नागपुरात भाजपच्या आसावरी कोठीवान यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं आसावरी कोठीवान यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। 3 वर्षांआधी ज्यांनी पक्षात प्रवेश केला अशांना उमेदवारी दिल्याची खंत आसावरी कोठीवान यांनी व्यक्त केली। प्रणिती शिंदे भाजप प्रवेशासाठी कुणाला आणि कुठे भेटल्यात हे सर्व सोलापूरमध्ये माहीत असल्याचा पुनरुच्चार सुजात आंबेडकरांनी केला। महापालिका निवडणुका होऊ द्या, यातील सर्वच गोष्टी समोर येणार असल्याचंही सुजात आंबेडकरांनी म्हटलं। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांचा राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंनी जोरदार प्रचार सुरू केलाय। वसुंधरा उबाळे, समीर भाडळे, दर्शना पठारे, नानासाहेब आबनावे या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार कटके स्वतः रिंगणात उतरले। घरोघरी जाऊन प्रचार करत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। सांगलीतील प्रभाग क्रमांक 11 मधील दहशतीबाबत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी गंभीर इशारा दिला। संजय नगरात दहशत माजवायला तसं उत्तर देऊ असा इशारा विश्वजित कदमांनी भाजप उमेदवारांना अप्रत्यक्षपणे दिला। नाशकात शिवसेना उपनेते अजय बोरस्तेंसमोर भाजपचं तगडं आव्हान आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 ची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे। अजय बोरस्ते शिवसेनेचे महत्त्वाचे नेते असल्यानं भाजप उमेदवारांच्या मागे नेत्यांनी मोठी ताकद उभी केली आहे। अहिल्यानगरात शिवसेना प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला। मनपावर यंदाही शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास संपर्क प्रमुख भोर यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेचे स्थानिक नेते संभाजी कदम यांनी विरोधकांवर निशाणा साधत सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे जनताच ठरवेल असा टोला लगावला। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत होणार आहे। 8 जानेवारी रोजी सायंकाळी ही प्रकट मुलाखत होते। हॉटेल सेंटर पॉइंट येथे मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। ठाकरे बंधूंची मुलाखत होत असताना राज्याच्या उपराजधानीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत लक्षवेधी ठरणार आहे। सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली आहे। पंडित नेहरूंनी 1951 मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केला होता। तरीही ही पुनर्बांधणी देशाच्या राष्ट्रीय आकांक्षेचं प्रतीक ठरली अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे। राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असून मुख्यमंत्र्यांच्या उपराजधानीत 3 सभा आहे। नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका असणार आहे। मुख्यमंत्री आज नागपुरात दिवसभरात सभा घेणार आहे। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन झालंय। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। कलमाडींवर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत। निवडणूक आयोगावर आरोप करणं, ईव्हीएमवर आरोप करणं आणि न्यायालयावर आरोप करणं हा विरोधकांचा धंदा झालाय अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली। लोकसभेत जिंकले त्यावेळी सगळं चांगलं होतं, मात्र पराभवानंतर सगळं वाईट झालं असा टोला शिंदेंनी लगावला। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। रवींद्र चव्हाण यांचं म्हणणं बरोबर आहे। सर्वांनीच युती धर्म पाळला पाहिजे। आम्ही देखील युती धर्माचं पालन करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केलं। ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी प्रचार यात्रेच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजप युतीसाठी शक्ती प्रदर्शन केलंय। शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रचार फेरीसाठी गर्दी केली होती। उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्या आडनावाची खिल्ली उडवल्यानं भाजप आक्रमक झाली आहे।
ठाकरेंनी साटम आडनावाची चेष्टा करून कोकणवासियांचा अपमान केला असा आरोप भाजपनं केला। याचा निषेध करण्यासाठी वरळी नाका येथे भाजपनं आंदोलन केलं। मुंबई महापालिका ही ठाकरेंना सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटते असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे। शिवशाहू फुलेंचा महाराष्ट्र मागे राहता कामा नये असं अजित पवार यांनी रायगडमध्ये भाष्य केलं। विजयानं हुरळून जाऊ नका आणि पराजयानं खचून जाऊ नका। उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महत्त्वाच्या आहे, त्याची तयारी करा असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौराला तुम्ही बसवलं तरी मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहे आणि उर्दू भवन तयार होणार आहे अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे। भटके कुत्रे मोजण्याचं काम शालेय शिक्षण विभागानं शिक्षकांना दिलंय। हा एक केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। शिक्षकांना शिकवण्याचं काम द्यावं, इतरत्र काम देऊ नये, यासाठी आता सरकारनं गंभीर होणं गरजेचं आहे असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हणत या निर्णयाचा निषेध केला आहे। बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेनं कोर्टात धाव घेतली आहे। यावर प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिला, कोणाला कुठे जायचंय तो ज्याचा त्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। निवृत्तीचे संकेत कोणी दिले? नारायण राणेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। तर माझं वक्तव्य नीट बघा, जर मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय? निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही असं राणेंनी स्पष्टीकरण दिलं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये केलंय। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मुंबई दौऱ्यावर होते। आदित्य ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना आणि मनसे अशा दोन्ही पक्षांच्या शाखांना भेट दिली। अमरावतीत भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात रवी राणा आणि नवनीत राणा यांनी प्रचार केला। ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारी केली, धडा शिकवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले असं राणा म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकल्याच्या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे। इतर महापुरुषांचे पुतळे झाकले नसताना केवळ बाळासाहेबांचाच पुतळा का झाकला गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाचे दर निश्चित करण्यात आले। आगामी काळात होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना आता याच दरांनुसार आपला निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे।